नमस्कार मित्रांनो, आज आपण घेणार आहे ग्रामसेवक भरती व कृषी तांत्रिक यांचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. दोन दगडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे रिकामी जागा काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, संयोग भूमी. प्रश्न क्रमांक 2. टेट्राझोलियम टेस्ट कशासाठी केली जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, बीज परीक्षण. प्रश्न क्रमांक 3. खडकांपासून मृदा तयार होते ती प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या प्रक्रियेमुळे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, जैव रासायनिक. प्रश्न क्रमांक 4. मराठवाडा कृषी विद्यापीठाने तयार केलेली अंजिराची जात कोणती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, दिनकर. प्रश्न क्रमांक 5. कोळंबी पकडण्यासाठी टोल जाळण्याचा वापर प्रामुख्याने खालीलपैकी कोठे केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, कोकण. प्रश्न क्रमांक 6. सुपीक जमीन म्हणजे ज्या जमिनीत रिकामी जागा प्रमाण अधिक असते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, उपलब्ध अन्नद्रव्याच. प्रश्न क्रमांक 7. गाईचे दूध हलके पिवळसर आहे कारण त्यामध्ये आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, कॅरोटीन. प्रश्न क्रमांक 8. मत्स्य उत्पादन क्रांतीस कोणते नाव दिले जाते? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा प्रयत्न करा, चुकले तरी चालेल. प्रश्न क्रमांक 9. गिरिराज कोंबडीची निर्मिती या पशुवैद्यक विद्यापीठात झालेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, बंगलोर. प्रश्न क्रमांक 10. वनामती प्रशिक्षण केंद्र रिकामी जागा येथे आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, नागपूर. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या रोगामुळे झाड वरून खाली बुंद्यापर्यंत वाढत जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, मर. प्रश्न क्रमांक 12. कमी पावसाच्या प्रदेशासाठी व हलक्या प्रतीच्या जमिनीसाठी ज्वारीच्या या जातीची शिफारस केली जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, सिलेक्शन 3. प्रश्न क्रमांक 13. तोतापुरी रिकामी जागा या जातीत दोष आढळतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, कोळीतील कीड. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या फळात जीवनसत्व क विपुल असते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, आवळा. प्रश्न क्रमांक 15. चोपण जमीन सुधारण्यासाठी कुठल्या भूसुधारकाचा वापर करतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, जिप्सम. प्रश्न क्रमांक 16. टी मॅस्किटो ही कीड कोणत्या पिकावर पडते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, काजू. प्रश्न क्रमांक 17. हरभरा सर्वसाधारणपणे रिकामी जागा नावानेही ओळखतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, बेंगोल ग्राम. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रात दुष्काळी भागात कमी पाण्यावर येणारी पुढीलपैकी कोणते फळपीक आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, बोर. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या कारणामुळे फुलगोबीचा गड्डा नेहमीसारखा न राहता बटनासारखा अगदी छोटा होतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, नत्र कमतरता. प्रश्न क्रमांक 20. हरित क्रांतीचा प्रभाव सर्वप्रथम राज्यात दिसून आला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, पंजाब. प्रश्न क्रमांक 21. भारतातील पहिला भाताचा बुटका प्रकार रिकामी जागा होय. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, जया. प्रश्न क्रमांक 22. भारतातील नील क्रांतीचे जनक खालीलपैकी कोण आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, हिरालाल चौधरी. प्रश्न क्रमांक 23. नांगरणी ही कीड नियंत्रणाची रिकामी जागा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, मशागतीय पद्धत. प्रश्न क्रमांक 24. केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, नागपूर. प्रश्न क्रमांक 25. बियाच्या कोणत्या भागात अन्न साठवले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, दल. प्रश्न क्रमांक 26. लोणच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थाचे प्रमाण जास्त असल्यास लोणचे काळे पडते. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, सोडियमचे. प्रश्न क्रमांक 27. जास्त पावसाच्या प्रदेशात रिकामी जागा जमिनी आढळतात. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, आम्लधर्मीय. प्रश्न क्रमांक 28. पुढीलपैकी कोणते पीक विभक्त लिंग आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, पपई. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्याच्या काळ्या बनवण्यास वापरले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, पॉप्युलर. प्रश्न क्रमांक 30. जमिनीचा सामू रिकामी जागा असल्यास पिकाच्या वाढीसाठी योग्य असतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, 6.5 ते 8. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.